साडेमाडे3चा आजचा खेळ रंगणार आहे नाशिक मधल्या अरुणोदय सोसायटी इंदिरानगर मध्ये। चला तर सुरुवात करूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमाला साडेमाडे3। अरुणोदय सोसायटी बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात पाटील काका यांच्याकडून। नमस्कार। नमस्कार काका, तुमच्या सोसायटी बद्दल थोडीशी माहिती सांगा। ही अरुणोदय सोसायटी आहे, ही अतिशय जुनी सोसायटी आहे आणि या भागातली अतिशय सुंदर सोसायटी आहे। या मंदिरामध्ये रोज महिला येऊन पूजा आरती वगैरे करत असतात। अच्छा। विविध कार्यक्रम इथे सणांचे होत असतात। श्रावणी सोमवारी आणि इतर वारी इथं व्यवस्थित कार्यक्रम होत असतात। मग प्रत्येक कार्यक्रमात सगळेजण उत्साहाने सहभागी होतात? सगळी सोसायटी उत्साहाने सहभागी होते। प्रत्येक कार्यक्रमात जोश पण असतो? प्रत्येक कार्यक्रमात जोश पण असतो। म्हणजे आज पण धमाल करणार ना? चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला साडेमाडे3। कार्यक्रमाची सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत। आता आपल्याला 3 स्पर्धक निवडायचे आहेत आपल्या पहिल्या राऊंड साठी आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझी छोटी मैत्रीण माया बरोबर आहे। हॅलो। हॅलो। तुझं नाव काय? अपूर्वा हेमंत कुलकर्णी। बर अपूर्वा, तू काय करतेस? शाळेत जाते। शाळेत जातेस? मग शाळेत खेळतेस तू? काय काय खेळतेस? लंगडी पळी। लंगडी आणि लंगडी पळी। बर बर, आणि घरी पण खेळतेस ते? बर, मग पडतेस का सारखी लंगडी फळी खेळताना? नाही, अजिबात नाही ना पडत? बर, आणि काही लागत पण नाही तुला? बर, आता माझं एक छोटंसं काम कर, यातली मला 3 टोकन्स काढून दे। डोळे मिटायचे आणि एक टोकन काढून द्यायचं। थँक्यू थँक्यू। 3 टोकन्स मला मिळालेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 43। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 53। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 48। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपण आपल्या अंदाजे किती या राऊंडला सुरुवात करतोय, पण त्याच्या अगोदर आपल्या 3 मित्रांशी थोड्याशा गप्पा मारतोय। नमस्कार। नमस्कार। तुझं नाव? सागर थोरात। बर सागर, तू काय करतोस? डिप्लोमा सिव्हिल। अच्छा, डिप्लोमा सिव्हिलला आहेस। मग काय आता घर बांधायचं डोक्यात आहे? हो आहे। बर, कुठल्या इयरला आहेस? सेकंड इयर। सेकंड इयरला आहेस। बर, मित्रांबरोबर नाशकात फिरायचा कुठला स्पॉट तुझा आवडता? पांडवलेनी। हा बस। बर, पांडवलेनी ते इथंच जवळ आहेत ना? बर, मग काय मैत्रिणींबरोबर नेहमीच जात असाल? हो जाताना। बर, काय असतं रे, म्हणजे घरी असं किती वेळा गंडवलंय की मैत्रिणी बरोबर जातोय पण सांगतोय अभ्यासाला? तसं काही नाही। मग काय सांगायचं? जे करा, पिकनिक तर पिकनिक, कॉलेज तर कॉलेज, क्लास तर क्लास। क्लास तर क्लास, आणि आज खेळ तर खेळच खेळायचा आहे, बाकी काही नाही। बरोबर ना? बघूयात या राऊंड मध्ये तू कसं काय किंमत सांगतोस, त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। तुझं नाव? महेश थोरात। थोरात? हो। हे थोरात आणि कोण? भाऊ। भाऊ? यस। क्या बात है। मग भाऊ ज्यावेळेस मैत्रिणींबरोबर बाहेर जातो त्यावेळेस तुझी किती मदत असते भावाला? मी त्याच्यापेक्षा मोठा आहे, तुम्हाला काही सांगतच नाही त्याच्यामुळे। तो काही सांगत नाही, पण तू काय काय त्याला सांगितलेलं नाही? नाही, मी तर आता सध्या जॉब करतो त्याच्यामुळे काय मी लक्ष देत नाही त्याच्याकडे। अच्छा, मग कॉलेजच्या टायमिंग मध्ये बाहेर फिरला असेल ना? हो। मग कुठे कुठे जायचं तुम्ही? मी फाळके स्मारक, सोमेश्वर। अच्छा, म्हणजे असं सगळीकडे भ्रमंती व्हायची। पण मग आता जॉब कुठे चालू आहे? जॉब सिन्नरला चालू आहे, मॅट्रिक्स कंपनी। अच्छा, मग सिन्नरला रोज जाऊन येऊन? हो, अपडाऊन। बरं, मग आता लग्नाचं काय? बघू आता, ते घरच्यांवर आहे। नाही, घरच्यांवर नाही रे, तुझ्यावर पण आहे। म्हणजे तू जर बघितलेला असशील तर इथंच सांग बाबा। नाही बघितलं नाही। नाही ना बघितलेलं? अजिबात नाही? नाही। बरं, मग घरी काय कधी वस्तू वगैरे विकत घेऊन येतोस? हो, मग आणतो। आणतोस ना? त्यामुळे तुला किमती माहित असणार? हो, नक्की? बरं, बघूया तू आज कशी काय किंमत सांगतोस, त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। तुझं नाव? पूनम हेमंत कुलकर्णी। बर, मग पूनम तू काय करतेस? मी आता माझा डिप्लोमा झालाय आणि डिग्रीच्या 3rd इयरला आहे मी। बर, पण मग कुठला ट्रेंड? ENTC, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन। अच्छा, बरं, मग काय इकडे नाशकात काय काय मजा करता तुम्ही? भरपूर मजा करतो। बर, फिरायला कुठे जाता? फिरायला सोमेश्वर, नंतर इकडे पांडवलेणी। बर,
घरात मदत करतेस? हो करते. बर, बाहेर खरेदीला पण जातेस, जाते. त्यामुळे वस्तूंच्या किमती तुला माहिती आहेत? हो. बरं, बघूयात आता या राऊंड मध्ये तू कशी किंमत सांगतेस. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला मूळ किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण आता तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर सोपं आहे. ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावेल. याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावेल महेश, त्यानंतर पूनम आणि सर्वात शेवटी सागर. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे ग्लास सेट. या ग्लास सेट मध्ये 6 काचेचे ग्लास असून या ग्लासवर सुंदर नक्षीकाम आहे. महेश, या ग्लास सेटची सगळ्यात पहिल्यांदा तू किंमत सांगतोस. हे 11 अंक आहेत. यातले फक्त तुला 4च अंक वापरायचे. नीट विचार करून अंक वापर. महेश, काय किंमत ठरवलीस? 1800. 1800 रुपये. हो. बरोबर वाटते तुला? वाटतंय बरोबर. बर, पाठीमागे विचारू मी? हो विचारू. बर, काय अंदाज आहे तुमचा? किती असेल किंमत? याच्यापेक्षा जास्त वेगळी काय किंमत? 1200. बर, इकडे पाठीमागे काय? 1100. बर, एक मिनिट. महेश, पाठीमागे विचारू शकत नाहीस. तुला काय वाटतंय सांग? 1800. ठामेस या मतावर? नक्की लिहून टाकायची मग. 1801, 1802, 1803. पूनम, आता तू किंमत ठरव. पूनम, काय किंमत आहे? 1200. 1200. बरोबर वाटते किंमत? हो. नक्की? हो. चला मग 1201, 1202 आणि 1203. सागर, आता तू किंमत ठरव. हे 11 अंक आहेत. यातल्या फक्त तुला 4 अंक वापरायचे. काय किंमत आहे सागर? 1040. 1040. बरोबर वाटते किंमत? बरोबर. का कमी वाटते? बरोबर वाटते. बरोबर वाटते. बर, मग लिहून टाकायची. हो. चला तर मग 1040 1, 1040 2, 1040 3. आपल्या तिन्ही मित्रांनी या ग्लास सेटची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा महेश थोरात याने सांगितलेली किंमत आहे 1800 रुपये. त्यानंतर पूनम हिने सांगितलेली किंमत आहे 1200 रुपये. आणि सर्वात शेवटी सागर थोरात याने सांगितलेली किंमत आहे 1040 रुपये. पाहूयात या ग्लास सेटची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 1600 रुपये. याच्या जवळ जाणारी किंमत सांगितली होती महेशनी, त्यामुळे तो ठरलाय विजेता. अभिनंदन. येस येस, क्या बात आहे. अभिनंदन महेश, तुला मिळतोय हा ग्लास सेट. अभिनंदन महेश, आनंद झालाय तुला? हो फार. फार झाला, पण तो दिसत नाहीये मला कुठे. ओके चल. बर, मी सगळ्यांना एक प्रश्न विचारतो की याच्यात काय बनवणार, काय पिणार वगैरे. तर याच्यात काय पिणार तू? सध्या तर पाणीच पिणार आहे आता. सध्या पाणी पिणार आणि नंतर मग सरबत. नंतर सरबत पिणार. बर, बघूयात आता जॅकपॉट राऊंड मध्ये तू काय जिंकतोयस. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळतोय सुपर मार्केट राऊंड कडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी सांगतोय. आजचा प्रश्न मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक आहेत त्यांना विचारणार आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर देईल त्याला मी देणार आहे भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न नेहमीप्रमाणे खूप सोपा आहे. प्रश्न असा आहे, पंख नाहीत पण हवेत उडतो, पण हा पक्षी नव्हे. लांब लांब शेपुटे पण हा पशु नव्हे, म्हणजे कोण? याच्यावर तुम्ही विचार करत राहा.